नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी विश्रांती तुम्हा सर्वांचं चीजी लाईफमध्ये मनापासून खूप स्वागत करते। तर आज मी आलेली आहे अमृतसरला। अमृतसरला अतिशय फेमस आणि सुंदर ठिकाण म्हणजेच गोल्डन टेम्पल, सुवर्ण मंदिर अतिशय बघण्यासारखं आहे। तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ याच विषयावरती आहे। तर माझ्या मागे अतिशय सुंदर असं गोल्डन टेम्पल आहे। या गोल्डन टेम्पलचे काही नियम आहेत, म्हणजे जेंट्स आणि लेडीज जर तुम्ही येत असाल तर इकडे तुमचा डोक्याचा जो भाग आहे तो उघडा नसावा, म्हणजे तुम्ही तुमची ओढणी पदर घेऊ शकता। त्याचप्रमाणे तुम्ही कॅप देखील वेअर करू शकतात। तर हा पहिला नियम। आणि दुसरा नियम स्त्रियांसाठी हा आहे की इथे या ठिकाणी स्लीवलेस शॉर्ट्स हे सगळं काही अलाउड नाही आहे। त्यामुळे इथे येताना या सगळ्या गोष्टींची काळजी मात्र घ्या। सुवर्ण मंदिर हे जे आहे ते प्रत्येक वेळेस गर्दीचं ठिकाण आहे। तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ आलात तरी देखील हे खूपच गजबजलेलं असतं। त्यामुळे अगदी तुम्ही सकाळच्या वेळेस याल तर तुम्हाला गर्दी तितकी कमी मिळेल। तर मग आपण आतमध्ये जाऊन पाहूयात गोल्डन टेम्पल कसं दिसतंय ते। या जर तुम्ही अमृतसरमध्ये येत असाल आणि जर तुम्हाला हा चान्स मिळाला की तुम्हाला इथे येऊन गोल्डन टेम्पल बघायचा अनुभव मिळाला तर नक्की बघा। कारण की मेन डिफरन्स जो आहे तो सकाळी आणि रात्रीचा आहे। म्हणजे जे गोल्डन टेम्पल सकाळी दिसतं त्याचप्रमाणे तेवढंच सुंदर तेवढंच चकचकीत हे रात्री देखील दिसतं। त्यामुळे नक्की या, विजिट करा आणि छान अनुभव घ्या।
ॲक्च्युली इथे येऊन खूप खूप वर्थ आहे. जर तुम्ही अमृतसरला येत असाल तर गोल्डन टेम्पल मिस करू नका, कारण की इथे आल्यावरती मुळात गर्दी असते, मान्य आहे गर्दी आहे, पण त्याचप्रमाणे इकडे बघायचा अनुभव देखील खूप सुंदर आहे. त्यामुळे प्लीज मिस आउट करू नका. तर भेटूयात नवीन ठिकाणी, नवीन जागी, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत मस्त रहा.